या जगाच्या पाठीवर भगवान परमात्म्याच्या मंदिरात गेल्यानंतर भगवान परमात्मा मिळेल की नाही सांगू शकत नाही। पण एक गोष्ट करा, इथून पुढे प्रत्येकाने आजच्या कीर्तनातून एक वाक्य घेऊन जा। सकाळी उठल्यानंतर प्रत्येक सुनबाईनं, आता आपल्याला नाही जमणार आम्ही किती म्हटलं तर सासू सासऱ्यांच्या पाया पडा, पण त्यांच्याबद्दल एक चांगली भावना नेहमी अंतःकरणामध्ये ठेवा। त्यांना दुसरी कोणतीच गोष्ट नको आहे। तरुण मित्रांना विनंती आहे, कॉलेजच्या गेटवर जा। आज आपण बाहेर डिग्री आणि डिप्लोमाला शिकतोय। आपल्या आईकडे मात्र सेमिस्टरच्या फीच्या नावाखाली तिनं 200 रुपये रोजानं दुसऱ्याच्या बांधावर काम केलंय। ते पैसे घेतोय आणि त्याच पैशाची बिअरची बॉटल फोडतोय। आपण कुठेतरी विचार करायला हवा। भगवंत सुद्धा करू शकत नाही असे आपल्या आईनं आपल्यावर 5 उपकार केलेत, त्याची जाणीव ठेवा। दादा मी तुमच्या गावात आलोय दादा, पण दादा मला इथं राहायला जागा नाही दादा विनंती आहे, एखादी खोली भाड्याने मिळेल का? आणि त्याच वेळेस तुम्ही सांगितलं माझ्याकडे एक खोली आहे, पण 3000 रुपये भाडं घेईल तरच मी तुम्हाला खोली भाड्यानं देईल। त्यानं सांगितलं दादा हे 3000 दर महिन्याचे देतो, पण खोली भाड्यानं द्या। 4 वर्ष तो तुमच्या भाड्याच्या घरात राहिला, तुम्हाला वेळेत भाडं देत राहिला। 5व्या वर्षी 1 गुंठा जागा त्यानं या ठिकाणी घेतली, स्वतःचं घर उभं केलं, स्वतःचं घर बांधलं आणि त्या घरात तो राहू लागला। पण कधी कुणीही गावातलं भेटू द्या, तो एकच वाक्य सांगायचा, दादा मी ज्या वेळेस या गावात आलो ना, मला पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती। तो देव माणूस होता, त्यानं मला भाड्यानं राहिला, त्याची खोली दिली। अरे ज्याच्याकडून आम्ही भाडं घेतलं तो आम्हाला देव म्हणतो। या सृष्टीवर येत असताना जिनं पहिल्यांदा आपल्याला पाय ठेवायला तिच्या गर्भात जागा दिली, त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं, देव नाही तर काय म्हणायचं। आईनं केलेला दुसरा उपकार सांगतो, आईनं केलेला दुसरा उपकार म्हणजे प्राणदान आहे। प्रत्येक स्त्रीच्या जीवनात 3 जन्म आहेत। पहिला जन्म ती जन्माला आली, दुसरा जन्म तिचा विवाह झाला आणि तिसरा जन्म ती बाळांत झाली। बाळांत या शब्दाचा विग्रह जर करायला गेलो, बाळ होताना यदा कदाचित जिचा अंत होऊ शकतो, ही प्रक्रिया म्हणजे बाळांत आहे। आईनं दिलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे। अशी क्रिटिकल परिस्थिती निर्माण झाली, एकीकडे बाळ जगेल नाही तर आई जगेल। नवऱ्याला विचारलं, त्याने क्षणाचा विलंब न करता सांगितलं की माझी बायको जगली पाहिजे। सासू सासऱ्यांनी सांगितलं माझी सुनबाई जगली पाहिजे। मुलीचे आई वडील आले होते, त्यांनी सांगितलं आमची मुलगी जगली पाहिजे। पण भुलीचे डॉक्टर येऊन भुलीचं इंजेक्शन देऊन भूल चढेपर्यंत टेबलवरती आई मात्र सांगत राहिली, डॉक्टर साहेब माझं काही होऊ द्या बरं, पण माझं लेकरू जगलं पाहिजे, हे फक्त आईच करू शकते।